दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा. माई डिस्टर्ब केलं का? नाही बोल. हे सुप्रिया म्हणत होती मला, खरंय का ग? अरे मुद्द्याचं बोल, घोळत घोळत बोलू नकोस. हो ते राहिलंच. माई सुप्रिया सांगत होती की तू बायकांना म्हणालीस की राधा आणि कुहूची मंगळागौर साजरी करायला पुढच्या वर्षी या म्हणून. नाही म्हणजे कुहूचं समजू शकतो, पण राधा, अगं पुढच्या वर्षी जर राधा नसेल तर तिची मंगळागौरी कशी साजरी करणार? मी असंच बोलले रे. माई तू असंच बोलशील का कधी? काय तुझ्या डोक्यात प्लॅन्स काय सांग ना. हे बघ, माझा 2 गोष्टीवर पूर्ण विश्वास आहे. एक सत्सत विवेक बुद्धी आणि दुसरं प्रारब्ध. हे बघ, आपली सत्सत विवेक बुद्धी शाबूत असेल ना तर तो चुकीचं वागेल पण चुकीचा निर्णय घेणार नाही. मग तो आपल्याला एक तरी संधी देतो चूक सुधारण्याची. काही गोष्टी घडतात, का घडतात आपल्याला ठाऊक नाही, पण चमत्कार व्हावा तशा त्या घडतात. असंच कधीतरी घडेल. राधा आणि शामरावला एक संधी नक्की मिळेल दिग्या. आणि या 2 गोष्टीवर माझी श्रद्धा असल्यामुळे मला वाटतं पुढच्या वर्षी खऱ्या अर्थानं राधाची मंगळागौर होईल, नक्की होईल. म्हणजे मग तोवर असे हवेत बाण मारायचे काय? मला सांग, आपण रेडिओ का ऐकतो? हे माई, आता रेडिओचा काय संबंध? कॅसेट सारखं त्यावर पुढचं गाणं कोणतं असेल आपल्याला माहित नसतं, आणि अचानक आपल्या आवडीचं गाणं लागलं की फार मोठं सुख वाटतं रे. तसंच असतं हे. हवेत मारलेला बाण वर मी बसूच शकतो. माई, तू किती आशावादी आहेस या वयात. आय एम प्राऊड ऑफ यू. म्हणजे मी तुझ्या जागी असतो ना तर एव्हाना ढेपाळून गेलो असतो ग. दिग्या, माणसानी नेहमी आशावादी असावं. त्याच्यावर विश्वास ठेव आणि निश्चिंत राहा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. पप्पा, डबा भरला? हो. हो वाव, काहीतरी माझ्या आवडीचं केलेलं दिसतंय. पप्पा, तुम्हाला कसं जमतो एवढा भारी स्वयंपाक करायला? यू रॉक पप्पा, आफ्टर लॉंग टाइम. गब्बू, बोल. तुला थोडासा वेळ असेल तर आम्हाला दोघांना की नाही तुझ्याशी बोलायचं आहे. मला वेळ आहे, पण तुमच्याशी बोलत बसले तर मला उशीर होईल. आपण आल्यावर बोलू होती. अगं नाही, मग तू काळेवाडीत जाशील ना? नाही, मी इथेच येणार आहे. बघ आता, मागच्या वेळेला आली होतीस तेव्हा सारखे तिथे जायचे वेध लागले होते तुला, आणि आता म्हणते की इथे राहायचंय म्हणून. आत्ती, कशाला फिरून फिरून त्याच विषयावर येतेस? कितीतरी चांगले विषय आहेत की बोलायला, संसार आणि लग्नाव्यतिरिक्त. गब्बू, अगं पण राधा. पप्पा, मला माहिती आहे आता तुमच्या डोळ्यात हजारो प्रश्न असणार आहेत, पण खरं सांगू का, त्याची उत्तरं माझ्याकडे आत्ता नाही आहेत. त्यामुळे मी आत्ता तुम्हाला एकच उत्तर देऊ शकते, काही काळापुरते डोळे मिटून घ्या. नाही, आपल्याला काही दिवसातच सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, पण काही काळ डोळे मिटून घ्या प्लीज.
कोण बोललं हुंड्याबद्दल? सांग ना, कसला हुंडा? कोण कोण हुंडा मागतंय? किती किती ओरडताय तुम्ही? मी तुम्हाला काही विचारत होते तेव्हा एका तरी प्रश्नाचं उत्तर दिलं का मला? म्हणून मग मला असं काय वाटलं काय काय तुला काय वाटलं? मी प्रभातकडे हुंडा मागतोय? नाही म्हणजे प्रभात तुमच्याकडे हुंडा मागतोय. तेच म्हणायचं होतं मला. अगं तो कसा मागेल हुंडा आपल्याकडे? आणि जर का तरी मागितलाच तर अशा मुलाला मी आपली मुलगी देईन का? हो पण असं मी काय उत्तर आहे का तुझ्याकडे? 10 लाख रुपये मागितले असं बोललीस तू. अगं ती किती चांगली माणसं आहेत, त्यांच्यावर काय वाटतील ते आरोप करता का तुम्ही? तुम्हीच म्हणाला होतात ना की तुम्हाला लहानपणी खूप त्रास दिलाय त्यांनी. पण आता आम्ही लहानाचे मोठे झालो की नाही? आपली मुलं पण मोठी झाली की नाही? लग्नाची झाली की नाही? पण तू मात्र मोठी व्हायलाच तयार नाहीयेस. काय तुला असं वाटूच कसं शकतं? मला असं मी मगासपासून तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते, तुम्ही माझं काही ऐकूनच घेत नाहीये. मी हो म्हणजे मला असं काहीच वाटलं नव्हतं. मला हे सगळं ज्ञानाने येऊन सांगितलं. हो ज्ञाना, ज्ञाना कुठे आहे? कुठे ते बेअक्कल होपलेस युसलेस कार्ट कुठे आहे ते? त्याला ना असा ना बेताच्या छडीने ना त्याला असा बदडून काढणार आहे ना मी. तू बघशील आता मध्ये पडायचं नाहीस तू असा सट. ज्ञाना बिचार माझं पोर नक्की मार खाणार आहे. नाही यावेळेला चांगलं बदलून काढाच त्याला. नाही पडणार आहे मी मध्ये. ज्ञाना मला तुझं काही ऐकायचं नाहीये प्रभात. तू निघून जा माझ्या आयुष्यात, कायमचा निघून जा प्लीज. तू असं का बोलतेय? हे बघ मी रडी ना. रड मग, काय वाटेल ते कर. हे बघ नाहीतरी तू मला आणि माझ्या आई बाबांना नंतर रडवणारच होतास ना. तुला लाज नाही वाटली हुंडा मागताना बाबांकडे? प्रभात मला कधीच वाटलं नव्हतं तू असं असशील. तू काय बोलतेयस? तुला वेड लागलाय का? मी हुंडा मागीन का तुझ्या घरच्यांकडे? माझा ना तुझ्या कुठल्याही गोष्टीवर आता काडीचाही विश्वास उरलेला नाहीये. इतकुसा सुद्धा. ए सोनाडू ऐक ना पिल्लू. गप्पा बस. नाही जगू शकत तुझ्याशिवाय. माझ्याशिवाय का हुंड्याशिवाय? तुला कोणी सांगितलं मी हुंडा मागितलाय? ज्ञानाने. नुसतं बसायला सांगा, काही करायला नको. काय माऊ डबा नाही केला का? काय हरकत नाही, काय हरकत नाही. विसरलीस? काय मी बाहेर जेवतो ना. काय काय ते माऊ कुच्या लग्नात ना मी मस्त अशी शेरवानी घालणार आहे. आणि ए जाने डार्लिंग ना 3रं कडवं राहिलं होतं ना ते मी असं म्हणतो सगळे खुश एकदम. आणि तुला काय घेऊ? पैठणी कांजीवरम? अगं सांग सांग राजा उदारे काय वाटेल ते माग. अगं कुचं लग्न आहे आपल्या. लग्न मोडलं. कुहूचं लग्न मोडलं? वल्लभ वल्लभ कुहूचं नाही हो आपल्या, मग सुमुखीचं. कोण सुमुखी? सुमुखीचं लग्न मोडलं? मोडलं. सगळं माझ्यामुळे. सगळं माझ्यामुळे झालंय. तुम्हाला माहितीये गणाबरोबर तिचं लग्न लावून द्यायचं म्हणून मी ताईला आधी तिच्यासाठी स्थळं बघू दिली नाहीत. आणि आता तिच्यासाठी स्थळं येतच नाहीये. एक महामुश्किलीने आलं होतं तेही लग्न मोडलं. अगं भाऊ ती लहान आहे अजून. नाही आता कसली लहान, एवढी मोठी झाली घोडी आणि लहान कसली. योग्य वेळात जर तिचं लग्न नाही ना झालं तर मग मी आयुष्यात स्वतःला माफ नाही करू शकणार. मला फार गिल्टी वाटत राहील. मी काय करू? ए माऊ ए माऊ. हाय अगं तू कशाला गिल्टी वाटून घेतेस? चूक माझीच आहे. म्हणजे मी 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 मी
मी तुला शब्द दिला होता की मी तिचं लग्न लावून देईन म्हणून, आठवतं? हो मला आठवतं. मग तुम्ही का नाही लावून दिलं लग्न अजून? मी विसरलो बघा. आहे माऊ. अगं पण आमचे कुमार गोसावी म्हणलेत की एकदा विसरलेली गोष्ट एकदा आठवली ना की ती कायमची आठवते, परत कधी विसरत नाहीत. मग तुम्ही कधी नाही विसरणार? काय? नाही मी नाही, शपथ. आता कसं डोक्यात बसलंय माझ्या, आता लग्न लावून देणं. तुम्ही खटपट कराल मग तिच्यासाठी? खटपट म्हणजे मी आज रजच टाकतो, आजपासून जातच नाही ऑफिस. नाही असं नको, तिच्यासाठी स्थळ बघा. पण तुम्ही हा ताईला फार वाईट वाटेल, नाही तर मी ना आयुष्यात ताईच्या नजरेला नजर नाही देऊ शकत. आता ठरलं बरं का, आधी लगीन कोणती? सुमुखी. आधी लगीन सुमुखीचं. ज्ञाना, ए ज्ञाना, फुट माझ्याशी बोलायचं. प्रभात काका थांबा. नाही लोचा केला तरी पण. चालच कुठे तू? मला सांग आधी कुणाकुणाला काय काय बोललास तू? मी नेहमी खरं तेच बोलतो. माझं वचन सत्य वचन असतं. हे सत्यवचन खोटारडा हो, खोटं बोलतोय. पण म्हणजे तुझ्यामुळे माझं आणि पारिजातकेचं लग्न मोडलंय. एक मिनिट, तुझं कुहूशी लग्न ठरलंय? ठरलं आहे नाही ठरलं होतं. अहो ही माझी पारिजातक आहे आणि मी हिचा बटमोगरा आहे काका. सॉरी बाबा. ए बाबा कोणाला म्हणतोस? ते फक्त आमचे बाबा आहेत. हो तुझे नाहीत. आणि तू मल्ल असशील तुझ्या घरचा, पण मी अहिंसेच्या मार्गाने चालणारा माणूस असलो तरी माझ्या बहिणीचं लग्न एखाद्या घाणेरड्या चालीरीती पाळणाऱ्या माणसाशी कधीच होऊ देणार नाही. अत्याचारी हुंडा मागतोस. तुला कोणी सांगितलं याने हुंडा मागितलाय? त्यानेच सांगितलं. ए मी कधी बोललो रे मला हुंडा हवाय? हो खोटं बोलता. माझ्या भावावर पूर्ण विश्वास आहे, तो कधीही खोटं बोलणार नाही. एक मिनिट, तू कधी मागितलं हुंडा? मला खरंच माहिती नाही. हे मी कधी मागितलं रे हुंडा? हो का? मग तुला जिम काढायची होती आणि त्याच्यासाठी 10 लाख रुपये हवेत, हे कोणी सांगितलं मला? अरे मीच सांगितलं, पण तो माझा हेडेक आहे ना. अहो मी लोन काढलंय त्याच्याकरता. आणि ज्ञाना मी जस्ट एक फ्रेंड म्हणून शेअर केलं तुझ्या बरोबर. अच्छा, मग माझ्या बाबांना धमक्यांचे फोन कशाला करतोस? मी एक मिनिट ज्ञाना, तू ना मी काय झालंय? या गधड्याला विचार काय झाले ते. माझा फोन चोरून ऐकलाय नी. नंतर मग प्रभाताला म्हणाला असेल 10 लाख रुपये हवे जिम साठी. याला वाटलं हा मला धमक्यांचे फोन करतोय. ज्ञाना मी तुला चांगलं बदलून काढणार आहे मी तुला आता. काका तुम्ही शांत व्हा. मला सांगा काय झालंय? माझ्या बिझनेस पार्टनरनी मला फसवलंय. तो 10 लाख रुपये मागतोय माझ्याकडे. काय नाव काय त्याचं? तू काय करणार आहेस नाव कळून? अहो मल्लांची फौज आहे माझ्याकडे. आणि मी असताना, तुमचा जावई असताना तुम्हाला कोणी धमक्या कशा काय देतं? तुम्ही मला फक्त त्याचं नाव सांगा, बाकी सगळं माझ्यावर सोपा. हो प्रभात, प्रभुद्रा तू नक्की नाही ना मागितलेस पैसे? शपथ नाही. ज्ञाना, तू मूर्ख शिंच्या मूर्ख म्हणतोयस तू. एक मिनिट, मी एक माणूस आहे आणि चुका माणसांच्या हातून होतातच. बाबा राहू दे ना, सोडा, नका रागू त्याला. या माझ्या जावयामुळे आज तुझा मार वाचलाय माझ्या हातून, लक्षात ठेव. हो. सॉरी प्रभात. इट्स ओके सोनचाफा. बघ कसा गोड आहे माझा बटमोगरा. इस्त्रीवाल्याचे झाले, दूधवाल्याचे झाले, गंगा आणि यमीच्या शाळेचे स्कूल बसचे पैसे भरायचे आहेत, वाण सामानाचा देवकी बहिणीला हिशोब द्यायचा आहे, आणि हे 300 रुपये टेलिफोनचं बिल. आलं ग सोनं माझं. कशी आहे बाळा? सुमुख किती दिवसांनी आलीस ग? तुम्ही वाटच बघत होते तुझी. कशी आहेस तू? कशी आहेस? बरीच म्हणायची. हो ना. म्हणजे आता आहे त्या परिस्थितीशी जुळवून घ्यायचं ठरवलंय मी. म्हणजे कुणाकडून फारशा अपेक्षा ठेवायच्याच नाहीत. ते असतातच मुळी भंग पावण्यासाठी. अगं हो. अशी काय बोलतेस अचानक? मग काय करू? परमेश्वराने ना माझ्या नशिबात सुख लिहिलंच नाहीये बहुतेक. श्रावणातली मंगळागौर, भाद्रपदातली हरतालिका, अष्टमीची सवाष्ण, काही नाही. सगळं संपलं का आता? ए बाई, कुठून कुठे पोहोचतेस तू? काही संपलं बिंपलं नाहीये. उगाच इमोशनल टोन लावून वाटेल ते बोलू नकोस. उगाच? औषध अगं, परत एकदा लग्न मोडलं माझं. अगं ठीक आहे, लग्न मोडलं म्हणजे काय आता आयुष्यात जुळणारच नाहीये का पुन्हा कधी? हे बघ, घनश्याम नाही ना तर नको. आपण कोणतरी मधुसूदन नाही तर मोहन नाही तर माधव एक कोणतरी शोधू. चांगली सहस्र नामावली आहे माझ्याकडे श्रीकृष्णाची. एक तरी मुलगा मिळेल ग तुझ्यासाठी. नक्की? हो ग नक्की.
मावशी खरंच होईल असं? होईल ग, का नाही होणार? कशी चांगली गोरी गोमटी, नाकी डोळी निटस, घारी भाची माझी. फक्त फार उंच आहेस बाई. हो, लगेच भोकाट नको पसरू. काही उंच मुलींची लग्न होत नाहीत का? होतात. उंच मुलींची सुद्धा लग्न होतात. आपण शोधू कोणतरी चांगला मुलगा. हो. आणि कसं असतं बाळा, असं ना सतत ना निगेटिव्ह विचार करायचे नसतात. आता माझं लग्न मोडलं, आता माझं लग्न होणारच नाही कधी आयुष्यात, असे विचार केले ना की आपल्या आयुष्यावर पण त्याचा विपरीत परिणाम होतो. माणसाने पॉझिटिव्ह विचार करायचे, असं सतत हसतमुख राहायचं, म्हणजे आयुष्यावर चांगले परिणाम होतात. मान नको डलाऊस, कळतंय का? कळलं. हा मावशी, पण नक्की काय करू? अरे देवा, नक्की काय करू म्हणजे जरा चांगल्या माणसांमध्ये राहा, हसतमुख राहा, सतत रडायचं नाही, चांगली पुस्तकं वाच, किंवा तुला सांगू का, लिसन, तू आमच्या कुहू बरोबर राहा. हो, कुहू म्हणजे ना काळे कुटुंबातला ना असा उत्साहाचा झरा आहे, खळखळणारा, सतत पॉझिटिव्ह विचार करत असते ती. बघ, कुहूचं नाहीतरी आता लग्न आहे की नाही आमच्या. हो. हा, मग आता घरात तू साखरपुड्याच्या दिवशी किंवा लग्नाच्या निमित्ताने मदतीला येत जा, म्हणजे तुझं पण मन रमेल. आणि असं म्हणतात की असं लग्न घरात काम केलं ना की त्याचे चांगले परिणाम आपल्या आयुष्यावर होतात. चालेल मावशी, तू कुहूला सांग. आता तिच्या लग्नाची सगळी जबाबदारी माझी. एवढं नको करू सगळी, ते जबाबदाऱ्या घ्यायला घरातली माणसं आहेत. तू रुखवताचे लाडू पिडू वळायला ये, मदतीला येत जा. चालेल. हा नक्की? हो. शाबास. आणि आता हसत राहायचं. मी देईन ग राजा तुझं लग्न करू. हो. आता पटकन हा हिशोब संपवूया. हा, मला मदत कर. नको मावशी, मी कुहूपाशी राहते ना. आलेच. जा जा, रा बाई त्या कुहूपाशी. परमेश्वरा, जमू दे रे बाबा माझ्या लेकीचं लग्न. गोडाचा शिरा ठेवेन तुला नैवेद्याला. ज्ञाना, निघालात आपण? हो. अरे मी वल्लरी ताईंना म्हणत होतो की मला बाहेर जाऊ द्या, बघू द्या काय चाललंय, पण ते सोडायलाच तयार नाहीत मला. काही मदत हवी आहे का? बाबांना जी मदत हवी आहे ती तुम्ही नाही करू शकत, आणि मी तर ती कधीच करणार नाही. काही पैशांचा प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, संवादाची आवश्यकता आहे. बाबा काय नाटक वगैरे बसवत आहेत की काय? नाटकाचा संवाद नाही, दोन व्यक्तींमधला संवाद. हा, हे बरोबर आहे. हे नाटकामध्ये कसं की माणूस असं स्वतःशी बोलतो किंवा निर्जीव वस्तूशी सुद्धा बोलतो. मला सांगा, प्रत्येक समस्या बळावर सोडवून कशी चालेल? मी सांगतो, प्रत्येक समस्या बळावर सोडवून नाही चालणार, कारण बळावर सोडलेल्या समस्येमध्येच पुढच्या समस्येची बीजं रोवली जातात. मला सांगा ना, दुसरं महायुद्ध का झालं? दुसरं महायुद्ध? अरे ज्ञाना, जाऊ दे ना, कशाला इतिहासात जायचं आपण. मी सांगतो, पहिल्या महायुद्धामध्येच असंतोषाची बीजं रोवली गेली, म्हणून दुसरं महायुद्ध झालं. सामंजस्य हवं की नको? मला सांग, काळेवाडीत कुठलं महायुद्ध सुरू झालंय? बाबांचा पार्टनर आणि कोहूचा प्रियकर जंगी कुस्तींचा सामना रंगलाय. त्यात तो पार्टनर एकटा विरुद्ध अनेक मल्ल असा एकतर्फी सामना आहे. मला नाही पटत हे. बाबांनी मला एका शब्दाने सांगितलं असतं तर मी त्या पार्टनरला माझ्या विचारांनी, माझ्या शब्दांनी लोळवला असता, चारी मुंड्या चित केलं असतं. पण नाही. म्हणतात ना, पित्त तिथे विकत नाही. खरंय, खरंय. मुलापेक्षा जावईच कामाला आला. खरं तर त्याचा या युद्धाशी काहीच संबंध नव्हता, आणि गैरसमजापोटी तो या युद्धात त्याचं सैन्य घेऊन उतरला, आणि बाबांना ते चाललं, पण मला नाही पटलं. म्हणजे बाबांच्या पार्टनरला लंबे करायला प्रभातचे मल्ल उतरलेले आहेत. ओके, वा. अरे, प्रत्येक लग्नाच्या गोष्टीमध्ये ना अशी काहीतरी सुरस आणि चमत्कारिक. मला सांग,
किती मल्ल ऑर्डर केलेले आहेत? ऑर्डर? नाही नाही, अरे मला विचारणं भाग आहे. अरे सगळा हिशोब ठेवायचा मला, मग त्याप्रमाणे माणसं वाढणार ना मग. आणि कसं आहे ज्ञाना, एक मल्ल 4-5 जणांचं जेवण तरी. अरे हो, आपण तो हिशोब त्या पार्टनरलाच विचारू, कारण जास्त मार तोच खाणार आहे ना, तो अचूक सांगू शकेल. अरे पण मला ज्ञाना ऐक ना, अरे तुझं बरोबर आहे, पण तो सगळा हिशोब जर चुकला तर माझे. सॉरी. अय्या, तुम्ही कसलं सॉरी, मीच सॉरी. एक्स्ट्रीमली सॉरी. नाही म्हणजे मीच. मानो नाम तो सुना होगा.